दक्षिण सोलापूरचा धनगर समाज एकवटला। दुसऱ्या फळीच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला। दक्षिण सोलापूर तालुक्यातील धनगर समाजाच्या दुसऱ्या फळीतील तरुण कार्यकर्त्यांनी सुभाष पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आले। माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांसह बैठक झाली। उपस्थित कार्यकर्त्यांनी एळकोट एळकोट जय मल्हारच्या घोषणा देत जनवात्सल्यपर्यंत पदयात्रा काढली। जनवात्सल्यावर या तरुणांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व लोकसभेच्या उमेदवार आमदार प्रणितीताई शिंदे यांची भेट घेतली। या दोघांचा काठी अन घोंगडी देऊन धनगरी पद्धतीने सत्कार करून पाठिंबा जाहीर करण्यात आला। यावेळी कुरगोट सोसायटीचे चेअरमन बनसिद्ध बन्ने, हत्तूरचे शिवानंद पाटील, माजी मंत्री आनंदराव देवकते यांचे चिरंजीव अशोक देवकते, राहुल देवकते, श्याम वनमाने कंदलगाव, महेश पाटील दोड्डी, आमसिद्ध थोरात माळकवटा, चित्तापुरेसर सादेपूर, आकाश पुजारी भंडारकवटे, बापू गावडे, सचिन पडोळकर, सिद्धाराम धायगुडे तिल्लेहाळ, श्रीशैल बंडगर, शिवाजी कांबळे, प्रकाश कोकरे, अप्पू माने निंबर्गी, नाना करपे अंत्रोळी, अभिमान पाटील व इतर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। दक्षिण सोलापूर तालुक्यातील दुसऱ्या फळीतील धनगर समाजाचे तरुण कार्यकर्ते स्वतःहून काँग्रेसकडे येत आहेत, ही समाधानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली। यावेळी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे व काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे उपस्थित होते।